राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आयटी पार्कची घोषणा करण्यात आली असून यासाठी पालकमंत्री जयकुमारजी गोरे आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा मात्र अगदी धूमधडाक्यात सुरू आहे। आणि यामध्ये शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुद्धा याप्रसंगी मोठी मागणी केली आणि यामध्ये आयटी पार्क लवकरात लवकर होण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी या प्रसंगी दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारचा सोलापूर दौरा अनेक विषयांसाठी चर्चेचा ठरला। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या सदनिकांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले। नागरिकांना आता राहायला घर मिळाले, त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एक मोठा उद्योग सोलापूरला आणावा अशी मागणी तर केलीच, पण त्यांनी त्यानंतर आयटी पार्क सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरला देतील असाही विश्वास व्यक्त देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सोलापूरला निश्चित आयटी पार्क देतो, त्यासाठी MIDCच्या माध्यमातून आयटी पार्क तयार करू अशी घोषणा करून टाकली। त्यानंतर या आयटी पार्कची सोशल मीडियातून चर्चा सुरू झाली आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांनी केवळ मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणा करून टाकली अशी चर्चा असून आता शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी या आयटी पार्क आणि विशेष करून MIDCच्या माध्यमातून आयटी पार्क करण्याचे पत्र त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता। हे पत्र कोठे यांनी 15 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले होते। या आयटी पार्कची घोषणा केल्याबद्दल देवेंद्र कोठे यांनी साहेब, आजच्या आपल्या घोषणेमुळे माझ्या पाठपुराव्याला यश मिळाले, याचा आनंद होतोय, त्याबद्दल आपले त्रिवार आभार अशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। या आयटी पार्कवरून आता सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू होते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू। आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आयटी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा। मी MIDCच्या माध्यमातून आयटी पार्क या ठिकाणी तयार करून देईन।